डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील ओंकारेश्वर नगर येथे सामाजिक उपक्रमांनी भरलेला भव्य कार्यक्रम दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी उत्साहात साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने झाली। त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व सांगितले आणि समाजात शिक्षण, समता आणि बंधुतेचा संदेश दिलाय। कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। स्थानिक तरुणींनी गीत आणि भाषणातून बाबासाहेबांना अभिवादन केले। कार्यक्रमाच्या समारोपानंतर ओंकारेश्वर नगर परिसरातील नागरिकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला। या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। अशा प्रकारे ओंकारेश्वर नगर येथे बाबासाहेबांची 135वी जयंती सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरी करण्यात आली आहे। मी सर्वप्रथम विश्व वंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, मंगल आशीर्वाद व्यक्त करतो। आज या ठिकाणावर आंबेडकरी चळवळीतील युवा नेते विष्णूजी गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली देवाभाऊ लोकरे या मित्रमंडळाच्या वतीनं ओंकारेश्वर नगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय हर्ष उल्हासामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमाने, अन्नदान वाटपाने इथं कार्यक्रम हा संपन्न होत आहे। आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सन्माननीय सुखदेवजी चिखलीकर यांचंही मार्गदर्शन विशेष या ठिकाणावर उपासक उपासिकांना, समाज बांधवांना झालेलं आहे। आयुष्यमान गबर सोनवणे युवा नेते त्यांचंही मार्गदर्शन झालेलं आहे। राहुल घोडजकर, भावेजी, बरीचशी मंडळी इथं उपस्थित होती। देवाभाऊ मित्रमंडळाच्या वतीने हा जो उपक्रम घेतलेला आहे अतिशय स्तुत्य आहे। बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे ज्या गोष्टी अपेक्षित आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत होतं की तरुणांनी चळवळीमध्ये उतरलं पाहिजे, तरुणांनी स्वतः अगोदर आपल्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे, लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी नेहमी सदैव वावरत राहिलं पाहिजे। तर देवाभाऊ मित्रमंडळाच्या वतीनं एक लोकसेवेचं काम आहे। बाबासाहेबांची जयंती वैचारिक पातळीवर संपन्न झाली पाहिजे म्हणून त्यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचंही आयोजन केलेलं आहे। बाबासाहेबाचा जो संदेश आहे ते समाजाने स्वीकारून बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलमंत्र दिलेले आहेत त्याच्यावर अधिक विचार करणं गरजेचं आहे। शिक्षण घेतलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे आणि संघर्षाची जी गोष्ट आहे तर ज्याच्यासाठी संघर्ष करायचा आहे तिथं आपला संघर्ष आपण केला पाहिजे। काही गोष्टी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे युवकांनी दारू पिऊन त्याच्यामध्ये सहभागी होऊ नये, काही माणसं दारू पित असतील त्यांनी दारू पिऊ नये। केवळ बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी तरी माणसाने किमान कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये। मी नेहमी आवाहन करतो की डीजे मध्ये हिंदी पिक्चरचे गाणे वाजू नये, डीजे मध्ये लावण्या वाजू नयेत, कारण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांची गाणे, रमाईची गाणे, बुद्धाची गाणे ही वाजली पाहिजे आणि बाबासाहेबांची जयंती या भारतामध्ये हर्ष उल्हासामध्ये उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे। आणि आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगभरामध्ये हर्ष उल्हासामध्ये साजरी होत आहे, त्याचा आपल्याला गर्व आणि अभिमान असला पाहिजे। बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चारित्र्याला महत्त्व दिलेलं आहे। म्हणून बाबासाहेबांचा जो संदेश आहे की शिक्षण घ्या आणि आपल्या चारित्र्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। जी माणसं शीलवान असतात त्या माणसाकडे बोट दाखवण्याची ताकद कुणामध्ये नसते। आणि अतिशय शिस्तीत बाबासाहेबांची जयंती ही साजरी संपन्न झाली पाहिजे। मी सर्व समस्त बौद्ध उपासक उपासिका आणि ओंकारेश्वर नगरातील सर्व उपासक उपासिकांना, देवाभाऊ लोकरे या सर्व मित्र परिवारांना मी मंगल शुभेच्छा व्यक्त करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं धन्यवाद। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगानं देवाभाऊ लोकडे यांनी ओंकारेश्वर नगर येथे हा जो कार्यक्रम केलेला आहे अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे। नांदेडमध्ये 135व्या जयंतीच्या अनुषंगानं
प्रशासनानं तर खूप दाबदडपण आणलं होतं, परंतु जवळपास 114 डीजे निघलेले आहेत आणि सर्व डीजेचे चालक, मालक आणि जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यावर प्रशासनानं गुन्हे दाखल केलेले आहेत. मला वाटते सांगायची गरजच नाही की याच्यामध्ये प्रशासनाचा किंवा RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांचाच हात आहे. कारण नांदेडमध्ये मागील काही दिवसापासून काही नांदेडमधली राजकारणी मंडळी भाजपमध्ये अशा उड्या मारत आहेत मेंढरं मारल्यासारखे, त्यामुळे भाजपचा पगडा इथं थोडासा वाढलेला आहे. आणि आंबेडकरी जनतेला आम्ही कसं काय दाबू हे त्यांनी करून दाखवायचा प्रयत्न केला, परंतु जनतेने त्यांचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. त्या कालच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जी आंबेडकरी अनुयायांची संख्या होती ती संख्याच का त्या मनुवादी आणि जातीवादी पक्षाच्या लोकांसाठी एक चपराक होती. ज्येष्ठ नेते सुरेशरावजी गायकवाड असतील, बंतेजी वंदनीय पया बोधी जे असतील, आमचं सविस्तर म्हणजे बोलणं या विषयावर झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करू, पण आम्हाला कुठलाच गुन्हा मान्य नाही. कारण आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी केलेली आहे, आम्ही कुठला गुन्हा केलेला नाही. त्यामुळे कुठलाही गुन्हा आमच्या पोरांवर दाखल होऊ नये अशी भूमिका काल घेऊन आम्ही SP साहेबांकडे बसलो होतो, परंतु त्यांनी आम्हाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यांचं फक्त म्हणणं होतं की आम्ही किरकोळ गुन्हे दाखल करू, परंतु गुन्ह्याचं काय स्वरूप असेल ते त्यांनी बंतीजी सांगितलं नाही. पण आज सकाळपासून पोरांचे फोन यायलेत की आधार कार्ड मागवायलेत, तुमचं फोटो मागवायलेत, जयंती मंडळाच्या अध्यक्षाला बोलवायलेत, डीजेच्या मालकाला बोलवायलेत, चालकाला बोलवायलेत. या नाना प्रकारचे त्रास देणं सुरू आहे प्रशासनाकडून. आणि आम्हाला माहिती आहे याच्या मागे कोण आहे, कोणत्या पक्षाचा हात आहे, काय नाही ते. वेळ प्रसंगी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस, आपला पण खूप मोठा गट नांदेडमध्ये आहे, परंतु त्याही याच्यामध्ये जाऊन आज भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या काही लोकांच्या हाताचं भावलं नांदेडचं प्रशासन झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती ओंकारेश्वर नगरमध्ये या ठिकाणी साजरी करत असताना आमचं ओंकारेश्वर नगर म्हणजे सर्व जाती धर्मियांचे लोक या ठिकाणी राहतात. जसं ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतमध्ये 18 पगड जातीचे लोक असतात, तसंच आमच्या या ओंकारेश्वर नगरमध्ये आहे. सर्व जातीचे लोक या ठिकाणी भेटतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही भारतीय, म्हणजे संविधानाची सुरुवातच आम्ही भारतीय म्हणून केलेली आहे. त्या प्रकारे आमच्या या ओंकारेश्वरमधील सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आहेत. म्हणून या ठिकाणी सर्वजण मिळून मिसळून दरवर्षी कार्यक्रम करत असतो. यावर्षी 2 वर्षाच्या नंतर जो गॅप पडला होता तो देवाभाऊच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आमची ओंकारेश्वर नगर येथील सर्व जाती धर्माचे लोक वेळोवेळी कार्यक्रमामध्ये सहकार्य करत असतात, मोठ्या प्रमाणावर सहकार्य देत असतात. आणि या वार्डाचे नगरसेवकापासून ते आमदार झालेले बालाजीराव कल्याणकर हे सुद्धा या कार्यक्रमाला 2 वेळेस त्यांनी फोनवरती शुभेच्छा दिल्या. तर त्या अनुषंगानं ओंकारेश्वर वार्डामध्ये कुठलाही जात धर्म पंथ याला वाव नाही. इथं राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव अशा प्रकारची ही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जयंती साजरी होत असते. आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जयंती साजरी होत असताना आमचे आदर्श, सर्व बौद्ध समाजाचे आदर्श आदरणीय भदंत पय्या बोधीजी, आमचे सामाजिक कार्यकर्ते गब्बरजी सोनवणे, ज्यांनी पूर्ण आयुष्य चळवळीमध्ये घातलेलं आहे, ते निर्भीडपणे काम करणारे आमचे सुखदेवजी चिखलीकर असतील, आमचे विविध कार्यकर्ते समाजातले वाघमारे साहेब असतील, विकी भाऊ वाघमारे असतील, आमचे राहुलजी गोडचकर असतील आणि वैद्यजी असतील, ही सर्व टीम जी आहे समाजासाठी, मी मगाशी बोलत असताना म्हटलं की समाजामध्ये काम करत असताना 2 पद्धतीचे लोक असतात. एक नेतृत्व करणारा जो पडद्यावरचा हिरो असतो आणि पडद्या पाठीमागचा जो हिरो असतो तो पडद्यावरच्या हिरोपेक्षा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि ही पडद्यावरच्या पाठीमागची काम करणारी ही सर्व हिरो मंडळी आहे. त्यांनी आल्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटला आणि नक्कीच ही मंडळी आम्हाला दरवर्षी प्रेरणा देण्याच्या अनुषंगानं या ओंकारेश्वर नगरमध्ये येईल आणि आम्ही असे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांना घेऊन या ठिकाणी करत राहू. त्यामुळे आमच्या सर्व महिलांचं, सर्व बालबालिकांचं, सर्व नगरसेवक जे या ठिकाणी येऊन समतेचा या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करून दिले, त्या सर्व नगरसेवकांचं सुद्धा आम्ही जयंती मंडळाच्या वतीने एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या पत्रकारांचं सुद्धा धन्यवाद. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जे तरुण कार्यकर्ता आहे देवाभाऊ, त्यांनी हे अतिशय चांगला कार्यक्रम राबवलेला आहे. कारण की तरुण पोरं आजचे बौद्ध समाजामधले जे वेगळ्या व्यसनाधीन होत आहेत, त्या टायमाला थांबून एक देवाभाऊ सारखं उभरतं नेतृत्व, तरुण तडफदार कार्यकर्ता हा एक चांगले उपक्रम घेत आहेत. त्या कार्यक्रमाला उपस्थिती भंते पयाबोधी थेरो, सुखदेवदादा चिखलीकर आंबेडकरी चळवळीचे नेते, युवा नेते विकीभाऊ वाघमारे, एक समाजाला चांगली दिशा देण्याचं काम आज ह्या कार्यक्रमाच्या
निमित्तानं समाजाला प्रबोधन करायचं काम ह्या तरुण मंडळीनं व पयाबोधी भंतेजीनं केलेलं आहे. ह्याच्यासाठी मी सर्व जनतेस असे तरुण पोरांनी कार्यक्रम घेवावी आणि सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय भीम. जय भीम. सर्वप्रथम मी बंदेजी माननीय सुखदेव चिखलीकर साहेब, आदरणीय गब्बर साहेब, आज 135व्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम विष्णू गोडबोले यांनी 135व्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम राबवलेला आहे तो अतिशय खूप चांगला आहे. कारण हा कार्यक्रम दरवर्षी होतोच, यावर्षी चांगल्या प्रकारे यांनी ठेवलेला आहे. आणि यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे बाबासाहेब विचाराशी संघटित ठेवलेला आहे. आणि घरोघरी बाबासाहेब पोहोचला पाहिजे. बाबासाहेब एका जातीचे नाहीत, ते सर्व जातीचे आहेत. त्यांनी एका जातीसाठी काम केलेलं नाही, तर सर्व जातीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांना जयंतीची हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 135व्या आज इथं ओंकारेश्वर नगर येथे कार्यक्रम करण्यात आलं. आणि सर्वजण आमचे पयाबोधी भंतेजी झाले, बाबा झाले, सुरेदा चिखलीकर झाले, गब्बरभाऊ सोनवणे झाले, हे सर्वजण आले. जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी असाच कार्यक्रम होणार आणि पहिला आज कार्यक्रम येतं, याच्यापेक्षा बी मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी होईल. आले किती गेले सारे चकनाचूर झाले. कोण म्हणते देश आमचा आहे नोटावर, खरं खोट काय तुम्ही ठेवा बोटावर. माझ्या विमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. माझ्या भीमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. धर्माचा त्यानं केला अभ्यास, शाळा शिकून त्यानं भोगला लय त्रास. जातीवाद्यानं केलाय आमचा सत्यानाश, म्हणूनच आता आमचा उडाला विश्वास. धडा शिका बरं हे सार आहे खरं, धडा शिका बरं हे सार आहे खरं. करू नका टीका मी काय एकमेकावर, आणि घटना टेचून बापून दिली नाकावर. माझ्या भीमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. होता सारा जगभर भीमाचा धाक, ठेवलं नाही बोलायला कुणालाच नाक. चालू होती गरीबाला भलती मारा ठोकर, सांगतात आम्हाला हे म्हातारे लोक. आला भीम धावून केलं आमचं सोनं, आला भीम धावून केलं आमचं सोनं. आता बसले भीम सैनिक न्याय मापावर, बसली नाही कुणाची चाकोरी चाकावर. माझ्या भीमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. भीमाचं गनाव माझ्या, भीमाचं गनाव माझ्या, चव मुलखी गाजतय, चव मुलखी गाजतय. अन बग 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय, बग 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय. वाघिणीचं दूध आम्हा भीमान ते पाजलं, ईधवान बलवान झाले आमचे मुलं, ईधवान बलवान झाले आमचे मुलं. जातीवादी सैतानाचं तोंड कसं भाजतय ग, तोंड कसं भाजतय. आणि बग 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय, बग 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय. नको आम्हा बंगला गाडी वैभवाची लाट ग, सूट बूट कोटा मधला वेगळा आमचा थाट ग. मोठेपण आमचं बाई आम्हालाच साजतय, आम्हालाच साजतय. आणि बग 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय.
बघ 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय भीड भीड दत्ताबाई डंका कसा वाजतय हो डंका कसा वाजतय आणि बघ 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय बघ 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 म्हणू तुझं कार्ट कसं लाजतय जय भीम.